सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। सज्जन हो, परमेश्वर या पृथ्वीवर केव्हा अवतार घेतो याची कारण मीमांसा सगळ्यांनाच माहिती आहे। जेव्हा जेव्हा पृथ्वीवर पातकांचा भार होतो, धर्माला ग्लानी येते, तेव्हा सद्धर्माची संस्थापना करण्यासाठी परमेश्वर अवतार घेतात। या नियमाने पाहता पातकांची राजवट संपावी आणि सद्धर्माचं राज्य उभं राहावं, अशा वेळी त्या राज्यावर बसवायला योग्य राजा नको? भगवान गोपालकृष्णाने सद्धर्माच्या राज्यावर बसायला युधिष्ठिरालाच निवडलं। ही त्या युधिष्ठिराची म्हणजे धर्मराजाची योग्यता महाभारत बघताना आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे। युधिष्ठिराची निवड म्हणजे त्यातल्या त्यात हा बरा आहे अशी निवड झालेली नाही बरं का। खरंच सद्धर्माचं राज्य चालवायला तो अत्यंत योग्य होता, अशी त्या काळातल्या सगळ्याच श्रेष्ठ लोकांची धारणा होती। या युधिष्ठिराला धर्मराजाही म्हणायचे आणि युधिष्ठिरही म्हणायचे। याची योग्यता भीष्माचार्य जाणत होते आणि प्रतिस्पर्धी असून सुद्धा या धर्माचा उल्लेख करताना कर्ण नेहमी म्हणायचा, हा धर्मात्मा युधिष्ठिर आहे म्हणून। युधिष्ठिर हा हस्तिनापुराचे सम्राट पंडू आणि कुंती यांचा ज्येष्ठ पुत्र। गोऱ्या पान रंगाचा, केतकी वर्ण होता त्याचा, दीर्घ आरक्त नेत्र होते, किंचित कृश होता, पण पिळदार शरीर यष्टीचा होता। सर्व धर्म कर्मशास्त्रांचा हा महाज्ञाता होता, अभ्यासक होता आणि आचरण करणारा सुद्धा होता। अहो, युधिष्ठिराबद्दल दोन गैरसमज आहेत। पहिला गैरसमज म्हणजे तो एक पराक्रम शून्य होता आणि दुसरा गैरसमज म्हणजे तो व्यवहार शून्य होता, म्हणजे बावळट होता। खरंच देवभक्त हा पराक्रम शून्य किंवा बावळट असाच का असावा, असं लोकांना का वाटावं, ते एक देवच जाणे। खरंच दोन्हीही गैरसमज हे खऱ्या अर्थाने गैरच समज आहेत। अहो, धर्मराजा सगळी शस्त्र जाणणारा होता। द्रोणाचार्यांच्या विद्यालयात त्यांनी गदा, खड्ग म्हणजे तलवार, धनुष्यबाण हे सगळं चालवायला शिकवलं होतं। स्वतः शिकला होता आणि भाला युद्धामध्ये तर त्याचं फार नाव होतं। तो शूल युद्धात अत्यंत प्रवीण होता, धैर्यवान होता की महाभारत काळात त्याचा उल्लेख करत खरंच हा युद्धात स्थिर राहणारा आहे, हा घाबरून कधीही न पळून जाणारा आहे, युद्धी स्थिर म्हणून तो युधिष्ठिर आहे असं त्याचं नाव पडलं होतं। अहो, कौरव पांडवांचं शिक्षण कृपाचार्यांच्या, द्रोणाचार्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झालं। त्यानंतर युधिष्ठिराला युवराज म्हणून अभिषेक झाला, कारण 100 कौरव आणि 5 पांडव या 105 भावात तो वयाने सगळ्यात मोठा होता आणि राजपदाला योग्य होता। त्याला राज्याभिषेक झाला आणि युधिष्ठिर इतका लोकप्रिय झाला की युधिष्ठिर आणि सगळे पांडव जेव्हा तीर्थक्षेत्री जायला निघाले तेव्हा नगरातले लोक त्यांच्याबरोबर निघाले। रामायणामध्ये प्रभू श्री रामचंद्र जेव्हा वनवासात निघाले तेव्हा अयोध्येतले लोक त्यांच्या मागे लागले होते, आम्ही वनवासात येतो, हे प्रभू तुमच्या संगतीनं वनवासातही सुख मिळेल, पण तुम्ही नसाल तर हे नागरी जीवन असह्य होईल। खरंच ही लोकप्रियता धर्मराजांनी मिळवली होती। पांडव पुन्हा जेव्हा जेव्हा वनात गेले किंवा दुसरं राज्य निर्माण करायला गेले तेव्हा सुद्धा विद्वान सज्जन नागरिक त्यांच्याबरोबर बाहेर पडत
अशी लोकप्रियता पांडवांनी मिळवली होती, विशेषतः धर्मराजांनी मिळवली होती. पण सज्जन हो, ही लोकप्रियता लोकांमध्ये पैसे न वाटता मिळवली होती बरं का. लोक म्हणत, हा नुसता श्रीमंत नाही, खऱ्या अर्थाने धर्मराजा आहे. खरंच युधिष्ठिर हा धर्मराजा आहे. युधिष्ठिर युवराज झाला, हस्तिनापुराचा युवराज. अहो, एकदा कोणी सत्तेवर बसला की त्याला मारायला, संपवायला अनेकांचे प्रयत्न चालूच असतात. तसे या युधिष्ठिरालाही संपवण्याचे किंवा मारण्याचे बरेच प्रयत्न झाले. पण ते प्रयत्न अगदी नकळत धर्मराजाने निष्फळ केले. तेव्हा लक्षात येतं की तो व्यवहार शून्य नव्हता. कपटी प्रयत्नांना तितक्याच गुप्तपणे उत्तर देऊन ते प्रश्न संपवायला तो कुशल होता. असा धर्मराजा. त्याचे 4 भाऊ भीम, अर्जुन, नकुल, सहदेव सगळेच लोकप्रिय होते. हे सर्व भाऊ आपल्या मातेसह म्हणजे कुंतीसह तीर्थयात्रेला निघाले. वारणावत नावाच्या तीर्थक्षेत्री गेले. पण त्या क्षेत्रात त्यांना जाळून मारायचा प्रयत्न केला गेला धर्मराजाच्या काकाकडून आणि चुलत भावांच्याकडून. असा काही प्रयत्न होणार आहे हे तीर्थक्षेत्री जातानाच धर्मराजाच्या दुसऱ्या काकांनी सांगितलं होतं. म्हणजे विदुरानं धर्मराजाच्या कानावर घातलं होतं, बाबा रे, वारणावताला जातोयस, पण तिथे अग्निभय आहे, सांभाळून राहा. या एका वाक्यात धर्मराजा समजला होता. वारणावती पांडव गेले, पोचले, राहिले. नंतर विदुरानी एक भुयार खणण्यासाठी माणूस पाठवला. पण तो माणूस येईपर्यंत भुयार कसं खणायचं, कुठून खणायचं, कुठपर्यंत खोदायचं याची पूर्ण योजना युधिष्ठिरानं करून ठेवली होती. खोदकाम करणारा माणूस आला आणि पुढे तो महिनाभर काम करत होता. तरी सुद्धा असं काही भुयार तयार करायचं काम आपल्याकडं चालू नाहीये. आणि जरी असलं तरी ते बाहेर कोणाला कळू द्यायचं नाहीये. इतका निर्विकार चेहरा ठेवून धर्मराजा त्या तीर्थक्षेत्रात वावरत होता. आणि मग एक दिवस त्या भुयारातून सगळे पांडव कुंतीसह निसटले आणि स्वतःच त्या वाड्याला आग लावून दिली. लोकांना वाटलं पांडव आगीत जळून मेले म्हणून. त्या अग्नीतून हे सगळे वाचले. पण तरी सुद्धा कौरव आपल्याला रस्त्यात कुठेतरी गाठून मारणार ही त्यांना भीती होती. या भीतीनं 12 वर्ष ते गावोगाव भटकत राहिले, लपून राहिले. भीती अशी की आपण पांडव 5च, शेवटी कौरव 100 आहेत. त्यातून महत्वाचं असं की आपण जळून मेलो हे कळल्यावर त्यांना राज्याभिषेक झाला आहे. त्यांच्याकडे आता राजसत्ता आहे, पैसा आहे, सैन्य आहे. आणि तसं पांडवांना आत्ता कोणी पाठी राखण आहे. काही कालांतराने त्यांना कळलं की द्रुपद राजाने आपल्या मुलीचं म्हणजे द्रौपदीचं स्वयंवर आरंभलंय. तिथे पांडव गेले. द्रौपदीसाठी जो पण निश्चित केला होता तो अर्जुनाने जिंकला. अर्जुनाचं द्रौपदीचं लग्न लागलं. तेव्हा सगळ्या लोकांना कळलं, अरे पांडव जिवंत आहेत. मग धूर्तपणे त्यांच्या काकांनी म्हणजे धृतराष्ट्राने पांडवांना सन्मानाने बोलवलं. पण पांडव जिवंत आहेत हे कळताच नागरिकांमध्ये काय चर्चा चालली आहेत हे पाहण्यासाठी धृतराष्ट्राने म्हणजे पांडवांच्या काकांनी काही हेरांची नेमणूक केली होती. गुप्तहेर नेमले होते. ते गुप्तहेर धृतराष्ट्राला येऊन सांगायला लागले की अहो महाराज, काय सांगू, पांडव युधिष्ठिरासह पुन्हा नगरात येत आहेत हे कळल्यावर लोकांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. सगळे लोक म्हणतात जणू सम्राट पंडूच वनवासातून आज परत येतोय असं आम्हाला वाटतं. म्हणजे पहा, सम्राट पंडू सुद्धा तितकाच लोकप्रिय होता. लोक म्हणत धर्मराजा येतोय, युधिष्ठिर येतोय. अरे तो तर आपल्या वडिलांचाच दुसरा अवतार आहे. तो आला की निसंशय सर्वांचं प्रिय होणार. अरे हे पांडव परत यावेत अशी आम्ही प्रार्थना करत होतो देवाकडे. त्याचं फळ आज देवाने आम्हाला दिलंय. खरंच तो येवो
आणि 100 वर्ष सुखाने राज्य करो, सुखाने राज्य करो. हस्तिनापुरातले सगळ्या नगरातले लोक असं जेव्हा बोलतायत तेव्हा धर्मराजा व्यवहार शून्य कसा असेल? उलट त्यांनी आपल्या नगरातल्या दुष्ट लोकांना, गुन्हेगारांना शक्तीनं नमवलं असलं पाहिजे आणि सर्व लोकांना सुखाचं राज्य दिलं असलं पाहिजे. भोंगळ राजे हे गुन्हेगारांच्या पुढेही भोंगळच असतात. तेव्हा तसं न करता गुन्हेगारांचा कर्दनकाळ असा राजा असल्याखेरीज जनता तुम्हाला कधीच दुवा देत नाही. हा, गुन्हेगार म्हणजे काही फक्त चोर, दरोडेखोर, खुनी असे नव्हेत, तर लोकांना आत्महत्येला प्रवृत्त करणारे नफेखोर, जीवन असह्य करणारे फितुरीखोर हे सगळे गुन्हेगार आहेत. या सगळ्यांना जरब लावली आहे धर्मराजाने. नगरातले ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे नागरिक खुश आहेत पांडव येत आहेत म्हटल्यावर. सज्जन हो, पांडव जेव्हा राज्यात नव्हते, गावोगाव भटकत होते, तेव्हा कौरव राज्य करत होते. पांडवांबद्दल लोक असं बोलतात, म्हणजे या मधल्या काळात कौरव काय राज्य करत होते? म्हणजे काय कौरवांचं राज्य चांगलं आहे. चांगलं आहे म्हणजे काय, वाईट नाही, चांगलं आहे असं जर लोक म्हणत असतील तर ते भीतीनं म्हणत होते असंच म्हणायला हवं. कारण गुप्तहेराने राजाला सांगितलं, धृतराष्ट्र राजा, अरे पांडव येत आहेत म्हटल्यावर लोक प्रचंड आनंद साजरा करतायत. हे ऐकलं आणि धृतराष्ट्र अस्वस्थ झाला. धृतराष्ट्राने पांडवांना बोलावून घेतलं आणि मग विनंती केली, हे बघा, अरे तुम्ही जर राजे राहिलात तर माझ्या मुलांना राज्य कधीच मिळणार नाही ना, म्हणजे ते चालवायला कधी मिळणार नाही. तेव्हा असं करूया, हस्तिनापुराचं जे हे राज्य आहे ना, की जे बांधलेलं आहे, संपन्न आहे, विद्यमान आहे, ते माझ्या दुर्योधनासाठी ठेवा. हा, आणि तुम्ही राज्य घ्या ना, म्हणजे आपल्या हस्तिनापुराच्या बाहेर थोडं लांब असं खांडव वन नावाचं एक मोठं जंगल आहे, तिथे जा, तिथे नवीन राजधानी करा, नवीन राज्य उभं करा. हा, माझे आशीर्वाद आहेत तुम्हाला. छान, म्हणजे जिथे अजून नगर बांधायला सुरुवात व्हायची आहे, झाडं तोडायची, ती कापायची, ती वाहून न्यायची, त्याचं लाकूड वापरून पुन्हा इमारती करायच्या, इथपासून सगळी कामं आहेत, ते धर्मराजाला दिलं. तरी सुद्धा ही विषम वाटणी धर्मराजाने आनंदाने मान्य केली. कारण घाबरून नव्हे तर भावाभावामध्ये भांडण नको म्हणून ही वाटणी त्यांनी मान्य केली. हे पाहिलं की आपल्याला कळेल, खरंच तो धर्मराजा होता, खऱ्या अर्थानेच धर्मराजा होता. धर्मराजा अतिशय न्यायी होता, दानशूर होता, सज्जन होता. याचा परिणाम त्या नगरातले सगळे लोकही तेवढे सज्जनतेनं वागायला लागले. हो, धर्मराजाच्या समोर कोणी याचक आला तर तो कधीच विनमुख जात नसे. पण पूर्वी खरंच गरज असेल तरच लोक याचना करायचे. भिक्षा मागून पोट भरणे हा पूर्वी धंदा नव्हता. तेव्हा आपल्या राज्यकारभाराच्या कामकाजाच्या वेळात जर कोणी काही मागितलं, ते धर्मराजाला जर योग्य वाटलं तर लगेच ते मिळत असे. ते धर्मराजाच्या दरबारात फायलीमध्ये कधीही पडून राहिलं नाही. 8 दिवसांनी या, 15 दिवसांनी पाहू, असला वेळ काढू कारभार धर्मराजाकडे कधीच झाला नाही. राज्यकारभाराची वेळ सगळ्यांना माहीत होती, सूर्योदय ते सूर्यास्त. याचक विचार करायचे, ठीक आहे, आज आपल्याला हवं होतं ते दान समजा नाही मिळालं, उद्या मिळेल, त्यात काय. पण ज्या याचकांना खरंच फार गरज असेल, तो मात्र कितीही उशीर झाला तरी येत असे. असाच एक दिवस एक याचक आला. धर्मराजे म्हणाले, राज्यकारभाराची वेळ संपली, तेव्हा उद्या या. त्याचा बिचाऱ्याचा चेहरा उतरला. तो दीनवाणा
निघून गेला. भीमाने ते पाहिलं. भीमाच्या लक्षात आलं हा अत्यंत गरजू असला पाहिजे, त्याची अडचण फार असली पाहिजे, म्हणून तो आत्ता आला. त्याला आत्ताच दान मिळालं पाहिजे. तेव्हा भीमाने एक युक्ती केली. भीमसेन राजप्रासादाच्या गच्चीवर गेले आणि तिथे एक मोठी घंटा होती, ती वाजवायला सुरुवात केली. घाण 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 घंटा वाजवायला सुरुवात झाली. अहो, ती घंटा विशेष होती. म्हणजे नगरामध्ये जर काही विशेष आनंदाची बातमी झाली तर ती लोकांना कळवायची असेल तेव्हा ती घंटा वाजवायची, असा नियम होता. तो घंटानाद ऐकल्याबरोबर धर्मराजे धावत आले गच्चीवर. ते म्हणले, भीमा भीमा, अरे काय झालंय, तुला एवढा काय आनंद झालाय? तो म्हणाला, दादा दादा दादा, ओ मृत्यूचा भरवसा नाही असं म्हणतात, पण तुम्ही उद्यापर्यंत नक्की मरणार नाही हे मला आत्ता कळलंय. उद्याचं राज्यकारभाराचं काम आहे ते उद्या करू, हे मान्य, पण कुणी माणुसकीची मदत मागायला आज आला, त्वरित अडचणीचं काम घेऊन आला, तर त्याला परत पाठवायचं, उद्या ये म्हणायचं. हा 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 हा, म्हणजे तुम्ही उद्यापर्यंत नक्की मरणार नाही. हे भीमाचं बोलणं ऐकलं आणि धर्मराजाचे डोळे उघडले. खरंच लहान भावाने उपदेश केला होता, पण तोही धर्मराजाने मान्य केला. ते याचकाला परत बोलवलं आणि त्याला संतुष्ट करून पाठवला. असा उदार धर्मराजा. धर्मराजाने खांडवन साफ केलं. त्या ठिकाणी इंद्रप्रस्थ नावाची नवी राजधानी उभी केली. धर्मराजाचं हे राज्य चालू असताना आणखीन एक कथा आहे बरं का, गमतीची. एका शेतकऱ्याने आपलं शेत दुसऱ्या शेतकऱ्याला विकलं. दुसरा शेतकरी तो शेत नांगरायला लागला. नांगरता नांगरता त्याला मोहरांचा हांडा सापडला, सोन्याच्या मोहरा. तो सोन्याच्या मोहरांचा हांडा घेतला आणि दुसरा शेतकरी पहिल्या शेतकऱ्याकडे आला. तो म्हणाला, बाबा रे, मी शेत विकत घेतलं होतं, त्याच्याखालचे हे हांडे नाहीत, हांडा तुमचा, तुम्ही घ्या. तुमच्या पूर्वजांनी कधी तो पुरला असेल तो तुमचा तुम्हाला लाखला भाऊ. पहिला शेतकरी म्हणला, तो हांडा जर मला मिळायचा असता तर पूर्वीच मिळाला असता. मी तुला शेत विकलं, त्यानंतर तुला तो मिळाला, म्हणजे तुझ्या भाग्यात तो होता, तो तुझा. हा दोघांचा वाद दरबारात गेला. दोघे म्हणतात आम्हाला हांडा नको. हो, पण राजाही तसाच होता. राजा म्हणला, तुम्ही योग्य वेळी योग्य तो कर भरता, तेव्हा नागरिकांकडून अधिक पैसे घ्यायचा राजाला अधिकारच नाही आणि मला अपेक्षाही नाही. मलाही हांडा नको. आता काय करायचं? शेवटी नदी किनारी, गंगेच्या किनारी कोणाचंही नाव न घालता एक निनावी घाट बांधून टाकला त्या पैशाने. असे सगळे निर्लोभी लोक, खरंच पूर्ण निर्लोभी. धर्मराजाने आपल्या इंद्रप्रस्थ नावाच्या नवीन राजधानीत राजसूय यज्ञ केला. त्या यज्ञाला महर्षी नारद आले होते. ते देवर्षी नारद सुद्धा म्हणाले, धर्मराजा, अरे मी लोकांकडून काय तुझी कीर्ती ऐकतोय, वा रे वा, खरंच तू इथे नगरी स्थापन केलीस आणि आज यज्ञ केलास. नगरी स्थापन झाल्यापासून या यज्ञापर्यंत एवढा कालावधी लक्षात घेता आज लोक सांगतात, तुझ्या राज्यात इतक्या वर्षात चोरी सुद्धा झाली नाही. नारायण नारायण नारायण. खरंच देवर्षी नारदांनी ही पावती द्यावी. काय योग्यता असेल नाही युधिष्ठिराची. धर्मराज अतिशय न्यायी होता, पण त्याचा एकच दोष होता, तो म्हणजे द्यूत खेळणे. जुगार खेळताना त्याला कैफ चढायचा, तो बेभान व्हायचा. एवढा एक दोष वगळला तर संपूर्ण निर्दोष असा तो राजा होता. अहो, नगरी भरभराटली, राजसूय यज्ञ झाला, हे सगळं नवीन राज्य पाहिलं आणि कौरव मनातनं जळफळले. त्यांनी धर्मराजाला द्यूत खेळायला बोलवलं आणि त्या जुगाराच्या डावात कौरवांनी पांडवांचं सगळं राज्य जिंकलं, खजिना जिंकला, सारं जिंकलं. आणि त्या डावात ठरलं 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास पांडवांनी भोगायचा आणि मग परत यायचं आणि राज्य घ्यायचं. धर्मराजा द्यूतामध्ये हारलाच होता, तेव्हा ते मान्य करून तो वनवासात निघाला.
पण अशावेळी दुर्योधनाचा जो मामा, जो कौरवांना नेहमी अपशकुन करणारा पण नावाचा शकुनी मामा, तो म्हणाला, दुर्योधना, आपण कपटाने द्यूत खेळलो खरंच, पण आपण कपटाने खेळलो हे आज ना उद्या कृष्णाकडून या धर्मराजाला कळणारच आहे. पण काळजी करू नकोस दुर्योधना, आपण कपट केलं हे जरी धर्माला कळलं तरी सुद्धा धर्मराजा आपल्या वचनाला पक्का आहे. तो 13 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय परत येणारच नाही. काळजी करू नकोस. शत्रूला सुद्धा किती खात्री आहे हो आमच्या धार्मिकपणाची. धर्मराजाच्या न्यायीपणाची आणखीन एक कथा आहे. ती म्हणजे सगळे पांडव वनवासात असताना फिरत 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 जंगलातून चालले होते. ऊन खूप झालं होतं. सगळे तहानेनं व्याकुळ झाले होते. बहुतेक त्या उष्ण प्रदेशातून ते चालले असावेत. त्या उन्हाने इतका ताप झाला की सर्वांनी परमेश्वराचा धावा सुरू केला. भगवंता, अरे काय हा या उन्हाचा प्रकोप, काय हा या उन्हाचा प्रकोप. अशा उन्हाळ्याच्या दिवसात एका निष्पर्ण वृक्षाखाली सगळे पांडव बसले. धर्मराजे म्हणाले, सहदेवा, अरे जवळ कुठे पाणी मिळतंय का पहा रे. तेव्हा जवळचा कमंडलू घेऊन सहदेव निघाला. थोडं दूर जाताच त्याला एक तळ दिसलं, पाण्याचं सरोवर. तो आनंदला. पटपट पटपट पावलं टाकत त्या तळ्यापाशी आला, खाली बसला. कमंडलू बुडवून आता पाणी भरून घेणार. एवढ्यात त्याच्या कानी आवाज आला, थांब थांब, मी या तळ्याचा मालक आहे, मी यक्ष आहे. माझ्या प्रश्नांची उत्तर दे, मगच पाणी घे. या पाण्यावर माझी मालकी आहे. सहदेवानं त्याकडे काही लक्ष दिलं नाही. तो पाणी भरू लागला. तसं यक्षाने एक शक्ती सोडली आणि सहदेव मूर्छित होऊन पडला. बराच वेळ झाला. सहदेव का नाही आला हे पाहण्यासाठी नकुल गेला. पुन्हा कथा तशीच घडली. मग अर्जुन गेला, कथा तशीच घडली. भीम गेला, कथा तशीच घडली. शेवटी द्रौपदी आणि धर्मराज हे दोघ जण आले. आपले 4 भाऊ मूर्छित झालेले त्यांनी पाहिले आणि धर्मराजाने पाणी न भरताच विचारलं, अरे कुणी रे हे कृत्य केलं. तेव्हा यक्ष म्हणाला, धर्मराजा, मी 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 केलं ते. मी या सरोवराचा मालक आहे. माझी इच्छा पूर्ण न करता तुझे भाऊ पाणी भरत होते. मी शासन केलंय त्यांना. धर्मराजा म्हणाला, माझ्या भावांना क्षमा करा. मी आपले मनोरथ पूर्ण करीन. काय आपली इच्छा. इच्छा बाकी काही नाही. मी काही प्रश्न विचारणार आहे, उत्तर द्यायची. धर्मराजे म्हणाले, यथाशक्ती देतो उत्तर. सज्जन हो, हे एक फार मोठं प्रकरण महाभारतात आहे, यक्ष प्रश्न नावाचं. यक्षाने खूप अवघड प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नाला उत्तर दिल्याशिवाय पाणीही मिळणार नव्हतं आणि आपले भाऊ सुद्धा मिळणार नव्हते. यक्ष म्हणाला, उत्तर दिलीस तर भावांना परत देईन. म्हणून आपल्या आयुष्यात जेव्हा गहन प्रश्न पडतात तेव्हा त्याला यक्ष प्रश्न पडला असं म्हणतात. यक्षाने किती अवघड प्रश्न विचारावा, किती अवघड प्रश्न विचारावा आणि त्याला धर्मराजाने किती सुंदर उत्तर द्यावं याचा एकच दृष्टांत आपल्याला सांगतो. यक्षाने हा जो प्रश्न विचारलाय तो जरा ऐका आणि तो ऐकत असतानाच आपल्या मनात त्याचं उत्तर एकदा नक्की करा. प्रश्न तर ऐका, प्रश्न तर ऐका. सज्जन हो, किती मार्मिक प्रश्न आहे पहा. जगातला सर्वश्रेष्ठ लाभ कोणता. आता लाभ म्हटलं की आपण पटकन उत्तर देऊ. पैसे मिळणं,
वाडे बांधणं, सत्ता मिळणं, मोठमोठे गोठे असणं, शेती असणं, जुन्या भाषेमध्ये रथ, पण अलीकडच्या भाषेमध्ये म्हणजे मोटारी वगैरे 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 सगळं काय असणं, अशी आपली उत्तरं. पण धर्मराजांनी काय उत्तर दिलं? धर्मराजांनी उत्तर दिलं, सर्व जगामध्ये श्रेष्ठ लाभ तो, सर्व जगामध्ये श्रेष्ठ लाभ तो आरोग्याची मानावा. सर्व जगामध्ये श्रेष्ठ लाभ तो आरोग्याची मानावा. यक्षराजा युधिष्ठिराचा, यक्षराजा युधिष्ठिराचा हाच न्याय समजावा. जगिया आरोग्याची मोठे, जगिया आरोग्याची मोठे, त्या बिन लाभ असे कोठे. खरंच शांतपणे विचार केला तर हे पटायला लागतं की खरा लाभ आरोग्यच. अहो, पैशाने अन्न मिळेल पण भूक नाही, गादी मिळेल पण झोप नाही, औषध मिळेल पण स्वास्थ्य नाही, पुस्तकं मिळतील पण ज्ञान नाही. खरंच खरा लाभ आरोग्यच. अशा अनेक प्रश्नांना धर्मराजांनी योग्य उत्तरं दिली. यक्षराजा प्रसन्न झाला. तरी सुद्धा धर्माची परीक्षा घ्यावी असं त्याच्या मनात आलं. तो म्हणाला, धर्मराजा, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, पण मी तुझ्या 4 भावांपैकी एकालाच उठवीन. सांग, कोणाला उठवू? आता 12 वर्षांनी राज्य परत मिळवायचं म्हणजे जो शौर्यामध्ये अधिक असेल त्याची गरज धर्मराजाला जास्त होती. नकुल सहदेवापेक्षा भीम आणि अर्जुन शक्तिमान होते. पण तरी सुद्धा धर्मराज म्हणाले, एकच भाऊ जिवंत व्हायचा असेल तर नकुलाला उठाव. यक्षराज चमकला. का? धर्मराज म्हणाले, न्यायासाठी. यक्षा, अरे मी, भीम आणि अर्जुन आम्ही 3 कुंतीचे पुत्र आहोत आणि नकुल सहदेव माझ्या सावत्राईचे म्हणजे माद्रीचे पुत्र आहेत. न्याय बघता कुंतीचा एक मुलगा जिवंत असेल आणि जर आणखीन एकच जिवंत राहायचा असेल मग तो माद्रीचा पाहिजे. हा न्याय आहे. यावर प्रसन्न होऊन यक्षराजाने सगळ्या पांडवांना पूर्ववत केलं. असा धर्मराजा. या धर्मराजाबद्दल आणखीन एक गैरसमज आहे. तो म्हणजे धर्मराजा अहिंसक होता. आपण म्हणता तसा तो अहिंसक होता बरं का. म्हणजे आपल्या बोलण्यानंही कोणाला दुखवू नये अशा अहिंसा व्रतानं तो जन्मभर राहिलाच होता. पण जर कोणी जन्मभर आपल्याला दुखावलं तर निर्वाणीच्या वेळी सुद्धा शस्त्र उचलायचं नाही, तसंच मरायचं, असला काही तो अहिंसक नव्हता. कौरवांना सुधारण्यासाठी धर्मराजाने सगळे प्रयत्न केले. अन्यायाची राज्य वाटणी मान्य केली. कपटाने ते द्यूत खेळले, त्यातल्या कपटी अटी सगळ्या मान्य केल्या. अगदी शेवटचा समेट म्हणजे 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास पूर्ण करून पांडव परत आले. ते म्हणले, आता आम्हाला राज्य आमचं परत द्या. कौरव त्याला तयार नव्हते. तेव्हा 5 गावं दिलीत तरी आम्ही शांत राहू, इतकी तयारी धर्मराजाने दाखवली. तरी कौरवांनी ऐकलं नाही. युद्ध लादलं. आपणहून कोणाशी युद्ध करणार नाही असा तो अहिंसक होता. पण कोणी युद्ध लादलंच तर मग त्याच्यातून पळूनही जाणार नाही असा तो युधिष्ठिरही होता. या धर्मयुद्धात 18 दिवस युधिष्ठिरानं एका सैन्य भागाचं नेतृत्व केलंय. रोज तो बघतोय, पडणारी प्रेतं पाहतोय, रक्ताची कारंजी पाहतोय, मांसाचा चिखल पाहतोय, जखमी झालेले अश्व, हत्ती सगळे पाहतोय. पण हे सगळं पाहून तो विव्हळ होत नाही. तर अर्जुनाला, आपल्या वीरांना विचारतो की तुम्ही योग्य पराक्रम करताय ना? आणि योग्य पराक्रम झाला नाही तर तो त्यांना फटकारतो सुद्धा आहे. म्हणजे
आजच्या आमच्या समजुतीप्रमाणे काही लोकांना तो अहिंसक वाटणार नाही, पण लक्षात घ्या तो हिंसकही नाही. काही आपले विचित्र लोक बोलतात, हिंसा आणि असत्याचा आधार जर सज्जन सुद्धा घेऊ लागले तर मग सज्जन आणि दुर्जनात फरक काय राहिला? असल्या मूर्खांचं ऐकू नये. फरक हाच असतो की सज्जन हिंसेचा किंवा असत्याचा अवलंब करतात, पण तो फक्त निर्वाणीच्या वेळी करतात, म्हणजे जीव जायची वेळ आली तरच करतात. आणि दुर्जन याचा अवलंब सतत करत असतात. दुर्जनांना संपवण्यासाठी एखाद्या वेळी हिंसेचा आश्रय घ्यावा लागला तर त्यात काहीही पातक नाही. अहो, देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी सीमेवर शत्रूंना मारणारे सैनिक हिंसा करत असतात, मग ते पापी ठरतील ना. लक्षात घ्या, कोणतंही कृत्य पाप का पुण्य हे कृत्यावरून ठरत नाही, त्याच्या हेतू आणि परिणामावरून ठरतं. माणसं म्हणतील पोट फाडणं पाप का पुण्य? अहो, चोरांनी चोरी करण्यासाठी कोणाची पोटं फाडली तर पाप, पण आपला रोग घालवण्यासाठी ऑपरेशन करण्यासाठी डॉक्टरनी पोट फाडलं तर ते पुण्य. तेव्हा असा विचित्र विचार आपण करायचा नाही. न्याय्य युद्ध असेल तर युद्धाला उभं राहिलं पाहिजे. तेव्हा या युद्धात एखाद्या वेळी धर्मराजा अर्धसत्य बोलला ते सुद्धा पाप ठरत नाही, कारण पाप हेतू आणि परिणाम यावरून ठरवायचं असतं. सज्जनांच्या कल्याणासाठी तो बोलला असेल तर ते पाप नाहीच. या महायुद्धात धर्मराजांनी 18 दिवसात जवळजवळ 100 वीरांना वीरगती दिली आहे. असा धर्मराजा न्याय युद्ध खेळणार आहे. अगदी शेवटच्या युद्धामध्ये भीमाने दुर्योधनाची मांडी फोडली. जन्मभर भीम कितीही चिडला तरी आपल्या थोरल्या भावाच्या आज्ञेबाहेर तो कधीही जात नसे. पण शेवटच्या द्वंद्वयुद्धात त्यांनी दुर्योधनाची मांडी फोडली, गदेचा घाव घालून फोडली. दुर्योधन म्हणाला, बघ रे धर्मराजा, गदायुद्धाच्या नियमामध्ये हे बसत नाही. कमरेच्या खाली वार केला, नियमाच्या बाहेर वागून तुम्ही विजय मिळवलाय. तेव्हा धर्मराज म्हणाले, दुर्योधना, आम्ही नियमाप्रमाणे आयुष्यभर फार वागलो. आज मी भीमाला नियमाप्रमाणे नाही तर मनाप्रमाणे वागायला परवानगी दिली होती. लक्षात आलं? मनाप्रमाणे वागायला परवानगी दिली होती. असा आपल्या भावांच्या भावनेचा आदर राखणाराही तो एक पाठीराखा होता. कौरव पांडवांचं युद्ध संपलं. पुढे धर्मराजांनी काही काळ राज्य केलं आणि मग आपल्या नातवाला म्हणजे परीक्षितीला राज्यावर बसवून सगळे पांडव द्रौपदी समवेत ते निघाले. पण हिमालयाच्या वाटेनं जाता 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 एकेकाची जीवन यात्रा संपली. शेवटी फक्त धर्मराज उरले. पण धर्मराजाबरोबर हस्तिनापुरापासून एक श्वान म्हणजे कुत्रा तो चालत आला होता. तो मात्र टिकला शेवटपर्यंत. धर्मराजा एकटाच चालतोय हे पाहून इंद्राने विमान पाठवलं. तेव्हा धर्मराजाने हट्ट धरला, मला या कुत्र्याने आत्तापर्यंत साथ केली आहे, याला अर्ध्या रस्त्यात सोडून मी कसा येऊ? त्याला विमानात घेत असाल तर येतो, नाही तर चालत ये. धर्मराजाची अट मान्य करावी लागली आणि त्या श्वानासकट धर्मराजाला स्वर्गात नेलं. पुन्हा एकदा धर्मराजाची परीक्षा बघावी म्हणून इंद्राने माया निर्माण केली आणि नरकाचा देखावा केला आणि सांगितलं, धर्मा, तुझे भाऊ पांडव जे आहेत ना ते नरकात आहेत, कारण ते युद्धात मेले नाहीत ना, रस्त्यात मेले. आणि सगळे कौरव स्वर्गात आहेत कारण ते युद्धात मेले. लक्षात घ्या, असा संवाद महाभारतात आहे. पण ही धर्मराजाची परीक्षा घेण्यासाठी माया रचली आहे आणि मग बोलणं चाललंय, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. नाही तर हा काही नियम नाही, फक्त युद्धात मेला की स्वर्ग आणि युद्धात नाही मेला की नरक, असा काही नियम नाही. असा नियम जर केला तर अफजल खान स्वर्गात जाईल आणि शिवाजी महाराज नरकात पडतील. सज्जन हो, न्यायाच्या बाजूने युद्ध करताना मृत्यू आला तरच स्वर्ग आहे. जन्मभर सगळ्यांचं वाईट करायचं आणि फक्त चकमकीत मरायचं म्हणून सगळ्या गुंडांना काय आपण स्वर्ग द्यायचा आहे का? स्वर्ग आपण कसे मरतो यावर अवलंबून नाही, कसे जगतो यावर अवलंबून आहे. पांडव नरकात गेले काय आणि कौरव स्वर्गात आहेत काय, हे इंद्राने गमतीनं सांगितलं धर्मराजाची परीक्षा घेण्यासाठी. इंद्र धर्मराजाला म्हणाला, धर्मराजा, तुला मात्र मुभा आहे रे बाबा. मुभा म्हणजे तुझी पुण्याई अशी आहे की तुला परवानगी आहे, कुठंही राहायचं असेल तिथे राहा, तुझ्या इच्छेप्रमाणे राहा. स्वर्गात राहायचं का नरकात राहायचं तू ठरव. स्वर्गात सगळी सुख आहेत, नरकामध्ये दुःख आहे, कुठे राहतोस? तेव्हा धर्मराजा म्हणाला,
जिथे माझे भाऊ तिथे मी राहणार, तिथेच मी राहणार. खरंच साधू सज्जन लोकांचं हे असंच असतं. आपले संत सज्जन जिथे असतील तिथेच ते राहणार. त्यांना सोडून ते वेगळं स्वर्गसुख घ्यायला स्वर्गात सुद्धा थांबायची इच्छा करत नाहीत. नलगे मुक्ती धनसंपदा संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. या संतांच्या भूमिकेप्रमाणे धर्मराजा बोलतोय, मी आयुष्यभर तळमळलो सज्जनांच्या सुखासाठी. मग सज्जन जर इकडे नरकात असतील किंवा या जगामध्ये सुद्धा नरक यातना भोगत असतील तर मला स्वर्गाच्या सुखाची गरज नाही. मी नरकात जाईन, त्या दुःखात त्यांना सहाय्य करीन आणि त्यांच्या आयुष्यात सुख निर्माण करीन. मला तिथे राहायचं आहे. असा साधू सज्जन धर्मराजा. देव करो आणि ही सज्जनता आपल्या हृदयी कायमची ठसो, कायमची ठसो. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. तोची साधू ओळखावा, तोची साधू ओळखावा. देव तेथेची जाणावा, देव तेथेची जाणावा. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. जे का दया करणे जे पुत्रासी, दया करणे जे पुत्रासी. तेची दासा आणि दासी, तेची दासा आणि दासी. तुका म्हणे सांगू किती, तुका म्हणे सांगू किती. तेची भगवंताच्या मूर्ती. जे का रंजले का